अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. नमो भागवते दत्तात्रेय अवधूत निरंजन सत दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारक ते सांगात. अनेक उद्धरिले भक्त दिव्यग्रंथांच्या पठणाने परी सांगात केले दारुण. जना न म्हणे पवित्राचरण म्हणून गुरु दयामळ मजला स्वप्नी सांगा तसे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिहिली म्हणती मजप्रत. श्रवणे पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगोने गुप्त होती पहा श्री स्वामी समर्थ. त्यांचे चरित्र अवधूत यथोमती वर्णितो. अंतरी अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण. माहुरगडी राहून अनंत लीला करीतसे. यदू अलर्क परशुराम कर्तवीर्य राजनंदन. ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ग्राम्य बीजमंत्र पठन श्री दत्तात्रेय ऐसे महात्म. कष्टे विक्षंभर श्री दत्तात्रेय अवतार. विविध रूपे राहत असे अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचेती धनी. जना सत्मार्ग दावूनी मोक्षमार्ग लावू तशी त्याची रूपे अनंत. झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री गुरुदत्त. विविध रूपे राहत असे काशीमध्ये स्थान. करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी. ऐसे माहीम जयाची कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौर वर्णात. फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार. यैती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर. विविध रूपे फिरकतशी पिठापुर ग्रामात अळराज. सुमती राहत श्री दत्तात्रेयात आधारित. मनोभावे करोनिया तव एके दिनी आकस्मित. साधू रूपे येती दत्त भिक्षा देही म्हणत. राहे उभे राहुनिया सूक्ष्मी भिक्षा वाढत. पोट भरी जेवा म्हणत प्रसन्न होनी श्री गुरुदत्त. म्हणे काय व्हावे तुझे सुमिती म्हणे इच्छा एके आहे सदैव. विश्वधारक श्री गुरुदत्त पुत्र होवा मज तैसे. तथास्तु म्हणे श्री गुरुदत्त. तेथून होते गुप्त दव्य तेज फाकात विस्मय पाहात असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री गुरुदत्त. श्रीपाद वल्लभ नाम होत प्रसिद्ध. जाना दत्तात्रेयाचे 16 पर्यंत मातपिताचे सुख देती. मग जाती हिमालयात दर्शन द्यायचे भक्त्याचे. तेथून येती वाराणसीत काही काळ राहुणी गुप्त योनी गोर्णा क्षेत्रात. लोक उद्धार करती तेथून पुरात अंती. स्थानिक होत दूर दोन्ही लोक येती स्वामी दर्शना. कारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य. पुरपूर महासिद्ध पीठा जाना होई तसे. कुरपुरी एक जनक स्वामी मिते नित्य नमस्कारित. एके दिन त्यासी पुसत काय व्हावे तू जलांगी. जनक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात एकाची ऐसे राजा होत. श्रीपाद श्री वल्लभ म्हणे राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मजप्रत. पुढील जन्मात होईल का श्री स्वामी म्हणत. माही पुण्य अवतरण देईल दर्शन तुझ प्रथ. विश्वास ठेवी बोलायचा श्रीपादला व समर्थ. कुरपुरी राहत लोक उद्धारे करीत. अमित माहिमी होत जसे ऐसे परी कार्य करीते. भक्त इच्छा पुरवित. जो जे मागे त्याचे देत दत्त. महास्वामी अवधारा श्री गुरुचरित्र संक्षिप्त साराभूत येथे पाहत. श्री वल्लभ पुरपूर्विदे प्रकटले. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. दाम दत्तात्रेय नमः. पुरी राहत श्री गुरुदत्त. श्रीपाद श्री समर्थ. अनेका लीला दावित
लोक उद्धारे कारणे ऐसी काही वर्ष जात. मग म्हणती भक्तप्रत, आम्ही आता होऊनी गुप्त येथून या अवधारा. होऊनी येथून गुप्त जो काही कंदवनात काही काळ तप करीत राहून आम्ही तिथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊनी महाराष्ट्रात नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगून भक्तप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वत प्रकट श्री महास्वामी अवतारा. काही काळ राहुनिया तेथे कर्दवणी प्रवेशात समाधी लावणे पैसत. काही वर्ष तेथवरी समाधीत विसर्जनी अवधारा होती. श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणी महाराष्ट्र अवधारा. जेथे अवतार घेत उपजात म्हणू लागत लोक आश्चर्यचकित व्हात. म्हणती दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक. काही सदा हास्य करीत ऐसे म्हणोनिया दिवस रात्र. म्हणत ध्वनी गुही गुंजत प्रकटला म्हणे लोक विस्मय तेथवा. ऐसी जाती 7 वर्ष बालक राहे म्हणे परी न काही बोलत. चिंतित हो सर्व इतरे जण जे बोलते ते सर्व कळे. बालकाप्रत तरी प्रत्युत्तरी म्हणते आणिक काही बोल नाही. अंतपुरीसी तयैसी सांगू तू केवी बोलिसी. बालक खूप करुणी त्याशी सांगत अवधारा खून करुणी दावित. मौजे बंद करा म्हणत उपयननी होत त्वरित. बोलणे आपण म्हणतेसे ऐसे ऐकोनी माता पिताशे. मौजे बंधन त्वरित करुणी म्हणते निश्चित तयारी लागेल. सुमुहूर्त पाहुनी उपनयन केला पहा मौजबंधन. बालक वेद मंत्र म्हणून नीच मौनात सोडितसे सर्व आश्चर्य वाटत. बालक पहा 7 वर्ष वेद म्हणे म्हणू लागत. अवधारा म्हणती दत्ता तव नरसिंह सरस्वती. म्हणती सव लोकप्रती आम्ही संन्यासी असोयाती गृह नह. ऐसी सांगुनिया सर्वप्रती निघाले स्वामी हिमालयात. तैसे तप आश्चर्य लोक कारणे. तेथून पुन्हा परत तीर्थयात्रा करीत औदुंबर स्थान जेथे येऊन राहिले. भिलवाडी ग्राम समर्पित औदुंबर स्थान प्रख्यात आज झाले. दत्त स्नान म्हणून आज 4 मास राहते तेथे शक्त ठेवती अनुभूप. पादुका जैसे समर्पित जग उद्धा कारणे ते औदुंबर पादुका स्थान. आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण. ऐसी तीर्थस्थान जे उदर व्याख्यात पीडित. ब्राह्मण करीत व्याघ्रमुक्त मूढा विद्यान करीते. ऐसे महिमा जायचे माधव विप्राशी ब्राह्मण्याने देते श्री स्वामी समर्थ करुणी. याय दिवसी अभयदान श्रीगुरुत्व रूपेने मिळते भक्तांशी उपदेश. देती देह ना अनंत म्हणते धर्म न करा म्हणून सांगती. मोक्ष मार्गात पावया सर्व येथे राहणार. काही न येई बरोबर सत्कर्म सदाचार. हेही जीवनाते सांगती सदा देव सत्यभक्त. कडकंजी ग्रामी राहत तयावरी कृपा बहुली केली पहा श्रीगुरुने. श्रीगुरुत साय दिवशी सदैव तुझी वंशात दत्तभक्ती. राहे नंदवत प्रिय भक्त आमची तू साय देव महाभक्त. तयासी स्वामी सांगत काही तुमचे गावे समर्पित. भविष्यकाळी वास करू साय देव वंशात. महाभक्त जन्म ऐसे सरस्वती तया महाभक्त दत्त कृपेने व्हावी प्राप्त. म्हणून जाई अरण्यात तिथी महाभेटी शिष्य पहा श्री गुरुचे. सरस्वती म्हणती सिद्ध तू लिहिली गुरुचरित्र. श्री गुरु कथा त्याशी सांगत महासिद्ध ते अवतार. श्री गुरुचरित्र दिव्य कथा महासिद्धांनी लिहिली होत्या होणी त्या ग्रंथा. चारित्र लिखिल्या आरंभिले सरस्वती नामे तो भक्त. पितांबर गंगाधर असत पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक लिहिले चरित्र गुरुचरित्राचे. सायदेशी अश्वसित तव ग्राम समर्पित. गाना गोरीपुरी राहून म्हणत भविष्यकाळ माझ्यारी. साईदेवीशी
अश्वसुख श्री गुरुदत्त प्रयास औदुंबर स्थानी होऊनी कृष्णा किनारे राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहिती श्री गुरुदत्त. तेथून पुढे निघत लोकुद्धारे करावया. तेथून पुढे निघाली नरसिंहवाडी स्थान जाती. 22 वर्ष तेथे राहती. तप करती देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त. दत्तलीला तेसे पाहत. नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबर राहिले. अध्याय पहिला दुसरा समाप्त. संक्षिप्त गुरुचरित्र. धन्यवाद.